नमस्कार. सुरुवातीलाच मी दिवाळीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. दिवाळी सर्वांना आनंदाची जावो अशा प्रकारची अपेक्षा आणि प्रार्थना करतो. आज पत्रकार परिषद घेण्याची तातडीची गरज अशी वाटली की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या निमित्तानं सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा यांच्यात शासनाकडून खरं तर सलोखा, जातीय सामंजस्य, ऐक्य घडवून आणण्याऐवजी शासनाकडून जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जातो. त्यामुळं महाराष्ट्रात सध्या जाती समूहामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ओबीसी मराठा दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि सोशल मीडियातनं सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत किंवा एकंदरीतच प्रचंड अपप्रचार सुरू आहे. कुणी रील्स बनवते, कुणी व्हिडिओ बनवते, कुणी काही कॉमेंट्स करते आणि याच्यामध्ये साधारणपणे आमच्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला असं लक्षात आलं की पवार साहेबांना विनाकारण याच्यामध्ये काही संघटना किंवा काही व्यक्ती भाजपा पुरस्कृत असलेले जाणीवपूर्वक टार्गेट करत आहेत राजकीय देशापोटी आणि मराठा तरुणांच्या मध्ये पवार साहेबांच्या बद्दल गैरसमज अपप्रचार पसरवत आहेत, जेणेकरून पवार साहेबांची प्रतिमा मलिन होईल, बदनामी होईल असा प्रयत्न भाजपाच्या काही लोकांकडनं सोशल माध्यमातून सुरू आहे. त्याच्यामध्ये काही व्यक्ती पुढाकार घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मग नामदेव जाधव सारखे काही लोक आहेत किंवा सुशील कुलकर्णी सारखे काही लोक आहेत, बरेच जण आहेत. आणि ह्याच्यामुळे मराठा समाजामध्ये विनाकारण ओबीसींच्या बद्दल किंवा ओबीसींना मराठ्यांच्या बद्दल अशा दोन्ही जात समूहाबद्दल एकमेकात प्रचंड गैरसमज पसरले असल्यामुळे आज मराठा आणि ओबीसी दोन्ही जाती समूह एकमेकाकडे संशयाने बघतायत, शत्रू भावनेने बघतायत. ही महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी आणि संतापजनक गोष्ट आहे. खरं तर राज्यघटनेमध्ये समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्वाला राज्य सरकारचा पूर्ण विसर पडलाय का काय असं दिसतंय. सामाजिक न्यायाचं तत्व, समतेचं तत्व सरकार विसरून गेले अशी स्थिती दिसते. कारण जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत, महागाई असेल, कृत्रिम जी वाढलेली बेरोजगारी असेल, शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न याच्यापासून जनतेला विचलित करण्यासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय आणि वेगवेगळ्या जाती समूहांना सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जाते. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा खरा जो महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे हा मागे पडतोय की काय अशी संशय आणि शंका येते आणि ही लाजिरवाणी बाब आहे. खरं तर मंडल आयोगाबद्दल आणि एकूणच आरक्षणाबद्दल मराठा असतील, ओबीसी असतील यांच्यामध्ये प्रचंड गैरसमज आहे. खरं तर 90 साली जेव्हा मंडल आयोग तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंगांनी आणला त्याच वेळेस मुळात भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याने व्ही पी सिंगांचं सरकार होतं. हे अनेकांना आता माहीत नाही नव्या पिढीला. आणि मग भाजपाच्या पाठिंब्यावर असलेलं व्ही पी सिंगांचं सरकार का कोसळलं तर व्ही पी सिंगांनी मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या होत्या आणि तशा प्रकारची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. तो अहवाल स्वीकारला होता. त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीने देशभर रथयात्रा काढली आणि मंडल विरुद्ध कमंडल अशा प्रकारची घोषणा देऊन मंडल आयोगाला जाहीर विरोध केला होता. अतिशय आरक्षण विरोधी वातावरण देशभर त्या काळात तयार केलेलं होतं. हे त्यावेळच्या अनेक जाणकारांना आणि मीडियाला सुद्धा माहित आहे. मुद्दा असा आहे की त्यावेळीही मंडल आयोगाच्या शिफारसींना भारतीय जनता पार्टीचा विरोध होता आणि आजही तो छुप्या पद्धतीने वेगळ्या मार्गाने तो विरोध पुन्हा इथे निर्माण झाल्याचं दिसतं. याचं कारण असं की समता, बंधुता, सामाजिक न्याय हे तत्वच मुळात आरएसएस किंवा भारतीय जनता पार्टीला मान्य नाहीये. तत्वतः त्यांच्या मूळ जी भूमिका आहे त्यांच्या पक्षाची किंवा आरएसएसची त्याच्यामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय हे तत्व त्यांना मान्य नाही. ते समतेऐवजी समरसता म्हणतात आणि सामाजिक न्याय ते कधीच म्हणत नाहीत. आणि म्हणून त्यांचं मध्यंतरी त्यांनी मोहीम सुद्धा काढली होती भारतीय जनता पार्टीचं. असं म्हणतात की ते फडणवीस साहेबांच्या जवळचे लोक होते ज्यांनी सेव्ह मेरिट सेव्ह नेशन अशी एक मोहीमही मध्यंतरी काढली होती, पण ती देशाने स्वीकारली नाही. ती अयशस्वी झाली त्यांची मोहीम. आणि मग सध्या काय झालं, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्याच्या नंतर अनेक विषय पुढे आले. मनोज जरांगे पाटलांनी अशी मागणी केली की सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, 50% आतच जाती आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी लावून धरली. त्याच्यासाठी उपोषण केलं. पहिल्या उपोषणाच्या नंतर सरकारने स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांचं उपोषण 1 महिन्याची मुदत मागितली आणि मागे घेतली. खरं तर 1 महिन्याची मुदत कशाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी दिली होती ते समजलं नाही. जर त्यांच्याकडे फॉर्म्युला होता, काहीतरी आधार होता, तर त्याच्या आधारेच त्यांनी दिलं असणार.
परंतु 1 महिन्याची मुदत दिली, जरांगे पाटलांनी 10 दिवस वाढून दिले, तरी सुद्धा ते आरक्षण मिळू शकलं नाही. उलट सरकार हतबल दिसलं आणि मग जरांगे पाटलांच्या राज्यभर सभा झाल्या. पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी ठामपणाने भूमिका घेतली की आता मागे हटणार नाही. मग सरकारने जी काही समिती नेमली होती, शिंदे समिती आणि गायकवाड समिती, त्या न्यायाधीशांना पुढे केलं. न्यायाधीशांच्या माध्यमातून पुन्हा जरांगे पाटलांकडनं 24 डिसेंबर पर्यंतची मुदत मागून घेतली आणि पुन्हा एकदा सरकारने त्यांना आश्वासन दिले की आम्ही तुमच्या मागणीचा विचार करतोय आणि आम्हाला मुदत द्या. आता माझ्यासारख्या आरक्षणाचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की सरकारने आयोग कुठला स्थापन केलेला नाहीये, समिती स्थापन केलेली आहे. आणि मंडल आयोगाच्या नंतर ज्या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये त्या काळात 91 साली आरक्षण विरोधी कृती समिती तयार झाली होती, त्या कृती समितीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्याच्यामध्ये प्रमुख याचिका ती इंदिरा साहनींची होती. मंडल आयोगाच्या विरोधातल्या त्या याचिकांना सगळ्यांना एकत्र करून क्लब करून 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निकाल जो आहे तो आपल्यासाठी सर्वांना महत्वाचा ठरला, कारण तो 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निकाल होता. त्या निकालामध्ये त्यांनी असं सांगितलं की मंडल आयोगाची शिफारशी आम्ही स्वीकारलेल्या आहेत, त्या वैध ठरवलेल्या आहेत. उलट त्याच्यामध्ये आणखी अशी वाढ केली की सुप्रीम कोर्टाने असं स्पष्टपणे सरकारला सांगितलं की 4 महिन्याच्या आत तुम्ही मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी. आणि तशा पद्धतीने मागासवर्ग आयोगाची स्थापना त्यावेळच्या केंद्र सरकारने केली. तेव्हा पंतप्रधान PV नरसिंहराव होते. PV नरसिंहरावांनी सुद्धा आर्थिक निकषावर 91 साली आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. 59% ते अगदी आरक्षण दिलं होतं, परंतु ते सुद्धा कोर्टात टिकलं नाही. मागासवर्ग आयोग जेव्हा आला, त्या मागासवर्ग आयोगाने 92-93 मध्ये आपला अहवाल तयार केला. 93 साली तो सरकारला अहवाल दिला. त्याच्यानंतर या देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री 94 साली शरद पवार साहेबांनी त्या शिफारसी मंडळ आयोगाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश, त्याचप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाचे अहवाल, त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे काही अहवाल, हे सगळे स्वीकारून त्याच्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून 23 मार्च 94 ला एक GR काढला आणि आरक्षणाचा नियम लागू केला. आज त्या GR वरून पवार साहेबांना भाजपा प्रणित काही लोक जाणीवपूर्वक पवार साहेबांच्या बद्दल मराठा तरुणांच्या मध्ये काहीतरी संभ्रमावस्था निर्माण करतायत, संताप निर्माण होईल अशा प्रकारची अपप्रचार करून पवार साहेबांच्या विरोधी काहीतरी भूमिका अपप्रचार केला जातोय. तो अपप्रचार असा आहे की 23 मार्च 94 जो GR आहे त्याच्यामध्ये असा आरोप केला जातोय की त्या GRने मराठ्यांचं वाटोळं केलं वगैरे असं सांगितलं जातं आरोप करणाऱ्यांच्याकडनं. आणि जे मराठ्यांच्या वाट्याचं 16% आरक्षण होतं ते ओबीसींना दिलं. मुळामध्ये आरोप करणाऱ्यांना मला जाहीरपणाने सांगायचे की 16%चा जो आकडा आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा तो आला 2014 साली. पहिल्यांदा पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा राणे समिती, नारायण राणे समिती नेमली होती. नारायण राणे समितीने जो आपला रिपोर्ट दिला त्या रिपोर्टनुसार पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने 16% मराठ्यांना आरक्षण दिलं, मुस्लिमांना 5% दिलं आणि त्याच्यानंतर ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही वगैरे ते माहिती आहे आपल्याला. पण 16%चा आकडा तोपर्यंत 14च्या आधी कधीही उच्चारला गेलेला नव्हता. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कुणी असं म्हणत असेल की 16% मराठ्याचं आरक्षण काढलं आणि ओबीसीना दिलं तर तो अपप्रचार असा ठरतो की 1996 सालापर्यंत कधीही मराठा कुणबी आरक्षणाची मागणी झालेली नव्हती. कुठल्याही मराठा संघटनांनी मागणी केलेली नव्हती. 94 साली तो विषय अजेंड्यावर सुद्धा नव्हता शासनाच्या, कुठेही त्याची चर्चा नव्हती, मागणी नव्हती. उलट मराठा समाजाचा पवार साहेबांनी असा फायदा केला की ज्या 23 मार्च 94च्या GR मध्ये आरक्षण दिलं ज्या जातींना त्याच्यामध्ये कुणबी जातीचा समावेश आहे. जर कदाचित ते पवार साहेबांनी 94 सालचा GR लागू केला नसता तर माळी काय, तेली काय, वंजारी काय, धनगर काय, ज्या काही 272 जाती मंडल आयोगाने दिलेल्या होत्या त्या मंडळ आयोगाच्या जातीतल्या कुणबी जातीचा सुद्धा समावेश होता. हे मात्र अपप्रचार करणारे सांगत नाहीत. आणि म्हणून 94 सालचा GR उलट कुणबीसह मराठ्यांसह सर्वांना फायदेशीर ठरला. या लोकसंख्येतल्या जवळपास 72% लोकसंख्येला त्याचा फायदा झालेला आहे. 272 जाती त्या मंडल आयोगात ज्या होत्या त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जे मागासवर्ग आयोग नेमले होते त्याच्यानुसार नवीन जातींची मागणीनुसार जात वगैरे सगळं पाहून 346 पर्यंत त्या जाती गेलेल्या आहेत. मुळामध्ये
माझ्याकडे पुस्तक आहे, मी मंडल आयोगाचा अभ्यास केलेला आहे. जर कुणी म्हणत असेल की पवार साहेबांनी तेली आणि मराठा वगैरे जाती नंतर समाविष्ट केल्या आणि ते आरक्षण फुगवलं, हा दादांत खोटा आरोप आहे. याचं कारण असं, मंडल आयोगाची जी काय 272 जातींची लिस्ट आहे त्याच्यामध्ये 160 नंबरला माळी आणि फुलमाळी जात आहे. त्याचबरोबर 143 नंबरला कुणबी जात आहे आणि 249 नंबरला तेली जात आहे. आणि आता मात्र अपप्रचार करणारे सांगतायत की तेली आणि मराठ्यांची जात नंतर समाविष्ट केली. हे दादांत खोटं आहे. उलट कुणबी जातीसह मराठ्यांना आज जे आरक्षण मागायला संधी मिळाली मनोज जरांगे पाटलांना, मनोज जरांगे आज त्याच कुणबी आरक्षणाच्या 94च्या GRच्या आधारे मागणी करतायत की सरसकट मराठ्यांना कुणबी आरक्षण द्यावं. त्यानंतर काय झालं, आता एक दुसरी अफवा सुटली की 2010चा पुढारी वर्तमानपत्रातले एक पहिल्या पानावरची बातमी व्हायरल केली जाते. त्याच्यामध्ये पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे की कायद्याने मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्य आहे, शक्य नाही. हे बरोबरच आहे ना, कारण मराठा म्हणून आरक्षण याच्या आधी अनेक प्रयत्न झालेले आहेत. काही लोक ठोकून देतात, भाषणात सांगतायत, रील्समध्ये सांगतायत, व्हिडिओमध्ये सांगतायत, फेसबुकवर कॉमेंट करतायत, व्हॉट्सअपला मीडियामध्ये काहीतरी व्हायरल करतायत की 50 वर्षात प्रयत्नच झाले नाहीत. कोण म्हणतं प्रयत्न झाले नाहीत? अनेक प्रयत्न झालेले आहेत. कालेलकर आयोगापासून 67 सालापासून 55 सालापासून प्रयत्न झालेले आहेत. उलट 1980, 81, 82 सालामध्ये तत्कालीन स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांना जे आरक्षण मागितलं होतं ते जातीवर आधारित मागितलेलं नव्हतं. हे आताच्या तरुणाईला माहीत नाही. ते आर्थिक निकषावर मागितलेलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, शरद पवार नव्हते. हेही आपल्या लक्षात असायला पाहिजे. पवार साहेब उलट ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले किंवा केंद्रीय मंत्री झाले त्यावेळेस त्यांनी आर्थिक स्वरूपाचे सगळ्या जाती समूहाचे प्रश्न आहेत ते लक्षात घेतलेलं होतं. त्यांना ते लक्षात आलं होतं. ओबीसी असू, मराठा असू, SC ST असू, शेतकरीमध्ये सगळ्या जाती समूहाचे लोक आहेत. आणि मग शेतकरी वर्ग जर इथला आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, शेती जर नफ्यात आली तर त्या लोकांना आरक्षणाची आठवण होणार नाही. किंवा रोजगार जर मिळाला शिकलेल्या मुलांना, शिक्षणामध्ये काही सवलती मिळाल्या तर त्यांना आरक्षणाची आठवण होणार नाही. आणि म्हणून पवार साहेबांनी जी धोरणं राबवली, मग ते कर्जमाफी असेल, शेतीपूरक व्यवसायांना योजना काढून अनुदान देण्याचं योजना असेल, फळबाग लागवड योजना असतील, किंवा या राज्यामध्ये सर्वाधिक औद्योगिकरण ज्याचा पाया यशवंतराव चव्हाणांनी घातला होता, त्या औद्योगिकरणाचा विकास किंवा वटवृक्ष पवार साहेबांनी केलेला आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी MIDC ज्या काढल्या, IT पार्क्स आणले, त्याच्यामुळं सर्व जाती समूहाला, मराठ्यांसह सर्व जाती समूहाच्या तरुणांना, लाखो नव्हे कोट्यावधी तरुणांना जो रोजगार मिळाला गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये, तो पवार साहेबांच्या धोरणामध्ये मिळालेला आहे. कारण पुण्याचं IT हब असू द्या किंवा बुटीबोरी सारखी नागपूरची MIDC असू द्या, रांजणगावची स्टार 5 स्टार MIDC असू द्या, चाकणची असू द्या, नवी मुंबईची MIDC असू द्या, औरंगाबादची असू द्या, कुठल्याही MIDC ज्या निर्माण झाल्या, जे मोठमोठे उद्योग आले, ते पवार साहेबांच्या धोरणामुळे आलेले आहेत. हे आपण विसरता कामा नये. परंतु भाजपाप्रणित काही सोशल मीडियातले रील स्टार लोक असतील किंवा काही व्हिडिओ बहादर असतील, यांनी मात्र पवार साहेबांना टार्गेट करण्याच्या हेतूने 94चा GR पुढे केलाय. काही जण म्हणतात सापडला GR वगैरे असे अनालायझर स्वतःला म्हणणारे, ते सापडला GR कुठे गेला होता? GR होताच नाही. ते 94 सालच्या GR मुळे उलट आज जरांगे पाटलांना मागणी करायला तो एक आधार मिळाला. कारण 94च्या GR मध्ये कुणबी जात घेतलेली आहे, हे विसरता कामा नये. आणि म्हणून सध्या जे काय प्रश्न चाललेले आहेत की मराठ्यांना 50 वर्षात आरक्षण मिळालं नाही, मिळालं आरक्षण. उलट 94 साली ती मागणीच नव्हती, 95ला नव्हती, 96 साली पहिल्यांदा काही प्रमाणामध्ये मराठा सेवा संघासारख्या संघटनांनी खत्री आयोगासमोर, त्यावेळेस मराठा कुणबी जात आरक्षण मिळावं म्हणून खत्री आयोग नेमला होता. त्या खत्री आयोगासमोर पहिल्यांदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा कुणबी या नावाने आरक्षण मागणी झाली होती. फार थोड्या प्रमाणात झाली होती, परंतु मराठा व कुणबी एक असल्याचं खत्री आयोगाने त्यांच्या अभ्यासात ती अमान्य केलं. त्यामुळे ती मागणी मागे पडली. पुन्हा काही वर्षांनी ती मागणी उचल खाल्ली, पुन्हा मागणी सुरू झाली. 2004 साली मग न्यायमूर्ती बापट आयोग नेमला गेला. बापट आयोगाच्या माध्यमातून पुन्हा तो बापट आयोग जेव्हा सादर झाला 2008 मध्ये, त्या बापट आयोगाने सुद्धा महाराष्ट्रावर सर्वे करून पुन्हा निरीक्षण नोंदवलं आणि कुणबी आणि मराठा जात एक असल्याचं अमान्य केलं. अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल सुद्धा तसेच मराठा कुणबी एक असल्याचं मान्य करत नाहीत, हायकोर्टाचे निर्णय मान्य करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये कायद्याच्या चौकटीत अडकलेलं मराठ्यांचं आरक्षण अनेक वर्ष प्रलंबित राहिलं. आणि 2014ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा नारायण राणे समितीने 16% आरक्षणाची शिफारस झाली, ते रद्द झालं. उलट फडणवीसांनी या राज्यातल्या मराठ्यांची फसवणूक अशी केली की 2017 मध्ये केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्ती केली
102वी घटना दुरुस्ती करून राज्याचे ओबीसी मधले आरक्षण देण्याचे अधिकारच काढून घेतले, राज्य मागासवर्गाचं स्थापन करण्याचे अधिकारच काढून घेतले. ते अधिकार काढून घेतल्यावर गायकवाड समितीच्या आधाराने फडणवीसांनी जे आरक्षण मराठ्यांना जाहीर केलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, कारण राज्य सरकारला अधिकारच नव्हता. तो अधिकार 127वी घटना दुरुस्ती करून पुनश्च 2021ला केंद्र सरकारने तो अधिकार दिला, परंतु पुन्हा सुप्रीम कोर्टात आपलं आरक्षण टिकलेलं नव्हतं. आणि उगीच उद्धव ठाकरेंच्यावर आरोप करा, शरद पवारांच्यावर आरोप करा, महाविकास आघाडीवर आरोप करा, काँग्रेसवर आरोप करा, हे जे काय चाललेलं आहे हे केवळ राजकीय द्वेषापोटी चाललेलं आहे. मराठ्यांनी 10%वरून 19% जे ओबीसीचं आरक्षण आलं, त्या ओबीसीच्या 19%च्या आरक्षणामध्ये 1994च्या GR मध्ये मराठा कुणबी समाज जो आला त्याचा फायदा आज मराठ्यांना सर्टिफिकेट मिळतोय. उलट माझी मागणी अशी आहे, जे आता सरकार कुणबी सर्टिफिकेट प्रत्येक जिल्ह्यामध्ये कक्ष स्थापन करून देत आहेत, जे कुणबी प्रमाणपत्र आता प्रत्येकाला मिळणार आहे, त्या कुणबी प्रमाणपत्राची नंतर जात पडताळणीमध्ये लोकांना अडचण येऊ नये अशी आमची मागणी आहे. जात पडताळणीमध्ये ते कुणबी प्रमाणपत्र जे आता दिलं जाणार आहे ते टिकलं जावं, लोकांना ते प्रूव्ह करता यावं अशी आमची मागणी आहे. शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा एवढी एक मागणी आहे. आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय की पवार साहेब हे कुठल्या एका जाती समूहाचे लीडर नाहीयेत. पवार साहेब हे सर्व धर्म समभावी नेते आहेत. पवार साहेब हे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत, पुरोगामी विचाराचे आहेत. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन सर्वांना सामाजिक न्यायाच्या भूमिकेतनं, समतेच्या भूमिकेतनं कायम 60 वर्ष विधिमंडळ आणि संसदेत कार्यरत आहेत. त्या पवार साहेबांना कुणीतरी राजकीय हेतूने किंवा व्यक्तिद्वेषापोटी बदनाम करण्याचा जो काय कट रचलेला आहे, षडयंत्र रचलं आहे, त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, मी आता जे सांगितलं, पवार साहेबांनी सातत्याने ती भूमिका घेतलेली आहे. पूर्वी काँग्रेस होती आणि नंतर राष्ट्रवादी झाली. राष्ट्रवादीच्याच काळामध्ये 2004 मध्ये बापट आयोग नेमला गेला होता आणि नंतर सुद्धा पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच सरकारमध्ये नारायण राणे समिती नेमली. अनेक प्रयत्न केलेले आहेत. आता सुद्धा सर्वपक्षीय जेव्हा विधिमंडळामध्ये ठराव झाला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्यांनी एकमताने ठराव केलेला की मराठ्यांना आरक्षण मिळावं. नुकतीच शिंदे सरकारने आता सर्वपक्षीय बैठक घेतली, तिथे सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळावं सर्वपक्षीय भूमिका आहे. पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादीने कायम भूमिका मांडलेली आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण मिळावं, कायद्याच्या चौकटीत मिळणारं मराठ्यांना आरक्षण हवंय आणि ती मागणी आम्ही सातत्याने लावून धरलेली आहे. आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मराठा असतील, धनगर असतील, मुस्लिम असतील यांच्या आरक्षणाबद्दल संसदेमध्ये सातत्याने भूमिका मांडलेली आहे. नामदेवराव जाधवांनी आरोप केले शरद पवार साहेबांवर, त्यांच्या आरोपाकडे तुम्ही किती गांभीर्याने पाहता? मुळात नामदेव जाधव हा एक तोतया माणूस आहे. मला इथे सगळ्या पत्रकार बसलेल्या मंडळींना सांगायचंय की नामदेव जाधव हे स्वतःला जिजाऊंचे थेट 14वे वंशज समजतात. मला पत्रकार मंडळींना आणि माझ्या ऐकणाऱ्या सर्व प्रेक्षकांनाही प्रश्न आहे की जिजाऊंचा वंशज हा भोसल्यांचा असतो का जाधवांचा असेल? जिजाऊंचं माहेर हे जाधवांचं होतं. लखुजी जाधवांच्या त्या कन्या होत्या, त्या भोसले घराण्यात गेल्या. जिजाऊंचा वंशज हे भोसले घराण्यात आहेत. उदयनराजे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील कोल्हापूरचे, हे भोसले घराण्याचे वारस आहेत किंवा वंशज आहेत. जिजाऊंचे वंशज कसे असतील? जिजाऊंचे वंशज म्हणजे भोसल्याचे वंशज. नामदेव जाधव जे स्वतःला म्हणतायत ना मी जाधवांचा वंशज आहे, जिजाऊंचा वंशज नाहीतच ते. असतील तर ते असायला पाहिजेत, ते कुणाचे असायला पाहिजेत? लखुजी जाधवांचे वंशज असायला पाहिजेत. पण ते लखुजी जाधवांचे सुद्धा वंशज नाहीत. ते नामदेव जाधव पुरंदर मधल्या बांदलवाडी नावाच्या एका काळदरी खोऱ्यातल्या एका गावातला ग्रस्त आहे. हा माणूस विक्रोळीला एका शाळेत शिक्षक होता. तिथे त्यांनी काहीतरी फ्रॉड केला, तिथून काढून टाकलं आणि हा माणूस स्वयंघोषित लेखक झालाय. कुठेही साहित्य क्षेत्रामध्ये त्या माणसाला कवडीची किंमत नाही आणि त्या माणसाने पवार साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या सूचनेवरून किंवा त्यांच्या आश्रयाला राहून पवार साहेबांना बदनाम करण्याची एक सुपारी घेतलेली असावी म्हणून अपप्रचार करतायत. नामदेव जाधवांच्या एकाही आरोपात तथ्य नाही. त्याचा खुलासा मी आत्ताच अगोदर केलेला आहे. सगळ्या 94च्या GRच्या अनुषंगाने प्रत्येक मुद्द्याचं मी खंडन केलेलं आहे. नामदेव जाधववर उलट आम्ही लोणीगंध पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 6 पानाची पुराव्यासह लेखी तक्रार दिलेली आहे. त्याच्याकडे येणारा पैसा कुठून येतो? तो ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करतोय. जर याला कदाचित महाराष्ट्रामध्ये दंगल सदृश वातावरण तयार झालं तर त्याला सर्वस्वी गृह विभाग जबाबदार राहील. नामदेव जाधव आणि भारतीय जनता पार्टीची पिलावळ जबाबदार राहील, हे मला या निमित्ताने सांगायचं. त्यांनी एक असा महत्वाचा म्हणजे एक मोठा असा आरोप केला शरद पवार साहेबांवर. ते म्हणाले की शरद पवारांचे जे इलेक्शन कमिशनला जे आज्ञापत्र दिलं जातं त्याच्यामध्ये ओबीसी असा उल्लेख आहे. शरद पवार हे मराठा नेते नसून ते ओबीसीचे नेते, असा एक गंभीर आरोप केला.
हे गंभीर खरं वाटतोय काही लोकांना, पण अतिशय हास्यास्पद आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीने कायम हिनवलंय की मराठ्यांचा पक्ष असं हिनवलंय ना अनेकदा. आणि मग पवार साहेब जर ओबीसी असतील तर तसं जातीचं प्रमाणपत्र त्या कुणी आरोप करणाऱ्यांनी दाखवावं. निवडणूक आयोगाकडे असेल, कुठेतरी असेल, किंवा शाळेत पवार कुटुंबातल्या कोणी मुलांनी शिक्षणात फायदा घेतलाय का, शिष्यवृत्तीत फायदा घेतलाय का, किंवा निवडणुकीत कुठं पवार कुटुंबातल्या कोणी फायदा घेतलाय का. पवार साहेबांचं ओबीसी प्रमाणपत्र जे कोणी म्हणतायत कुठल्या तरी एका वेबसाईटवरचं काहीतरी स्क्रीन काढून व्हायरल करतायत ते अत्यंत बोगस आहे. त्याच्यात काही तथ्य नाही. ओरिजिनल कोणाकडे काय असेल पुरावा कागदपत्राचा तो जरूर सादर करावा. मग खरं काय नेमकं शरद पवार साहेबांच्या पवार साहेबांचा मुळात जन्म नावाचा अपघात हा मराठा जातीत झालेला आहे. सर्वबंध महाराष्ट्राला माहितीये, पुणे जिल्ह्याला माहितीये, सगळ्यांनाच माहितीये. आणि मग हे सांगायची काही गरज नाही. पवार साहेब कधीच जातीची बिरदावली मिरवत नाहीत. ते सर्व जाती धर्म लोकांना बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत. जाती धर्मनिरपेक्ष विचार करणारे नेते असल्यामुळे ते कधी एका जाती संघटनेचा विचार करत नाहीत. स्वतः कधी कुठली जात ते प्रदर्शित करत नाहीत, धर्म सुद्धा प्रदर्शित करत नाहीत. ते जाती धर्मनिरपेक्ष विचार करणारे पुरोगामी नेते आहेत. नामदेव जाधव जे आरोप करतात त्यांच्या पाठीमागे कुठल्या पक्षाचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का? नामदेव जाधव उघड भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांना साथ देत आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल करणारे लोक भारतीय जनता पार्टीचेच आयटी सेल मधले लोक आहेत. आणि तो भगवी कपडे वगैरे घालतोय, तो मध्यंतरी त्यांनी असं काढलं नामदेव जाधवने की मला धर्म परिषदेला बोलवले अमेरिकेला वगैरे, कुठेही निमंत्रण नव्हतं, काही नव्हतं. अत्यंत बोगस आणि पैसे गोळा करतो हा माणूस. 12 लाख तरुणांना रोजगार देणार असं मध्यंतर त्यांनी फॅड काढलं होतं. अनेकांना पैसे उकळलेले आहेत, कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केलेले आहेत. उलट माझी गृह विभागाला, आर्थिक विभागाला विनंती आहे की त्याची चौकशी करावी, या माणसाकडनं पैसा कुठून येतो. आणखी कोणाला काय विचार? सर काही आता कायदेशीर बाबी तुम्ही नामदेव जाधवांच्या विरोधात तक्रार तुम्ही नोंदवली म्हणताय, यापुढे काय तुमचं स्टे हे असणार आहे? आम्ही जी काही तक्रार 6 पानाची पुराव्यासह नामदेव जाधवांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनला नोंदवलेली आहे, इतरत्रही काल आणखी काही ठिकाणी दाखल झालेली आहे. जर पोलिसांनी येत्या 2-4 दिवसामध्ये काही कार्यवाही गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही त्या संबंधात कोर्टात जाण्याचाही विचार करत आहोत. आणि सर्व जाती धर्मातल्या तरुणांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न जे आर्थिक स्वरूपाचे आहेत, नोकरीच्या अनुषंगाने, शिक्षणाच्या अनुषंगाने, त्याच्या संदर्भात आम्ही 16 तारखेपासून रोहितदादा पवार आमदार जे आहेत, युवा आमदार, त्यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा सुद्धा आमची राज्यभर सुरू होणार आहे. हे जे आरोप केले जातात हे पवार साहेबांच्या कानापर्यंत गेले की नाही? मी कालच पवार साहेबांना भेटलो. पवार साहेबांना मी हे सांगितलं, कुणीतरी कालच पवार साहेबांना माझ्या आधीच कुणीतरी हे सांगितलं होतं की असे आरोप सोशल मीडियामध्ये चालले आहेत. पवार साहेबांनी त्या ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर विचारला असता पवार साहेबांनी स्मित हास्य केलं. आणि म्हणजे किती अनाठाई आरोप आहे असं त्यांचं एकंदरीत सांगण्याचा त्याच्यामध्ये भाग होता. हे बोगस आहे, हे आरोप निराधार आहेत. नामदेव जाधवांना कुणी याच्यामध्ये खरं धरणार नाही, कारण ते पितळ लवकरच उघडं पडणार आहे. आणि तो 94चा GR जो आहे त्याच्या संदर्भात बाळासाहेब सराटे वगैरे यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. इतक्या वर्ष 25 वर्षात त्या GRला कुणीही कुठेही चॅलेंज केलेलं नव्हतं. आता ते चॅलेंज केले गेलेलं आहे आणि त्याची सुनावणी आता येत्या 3 जानेवारीला होणार आहे. 10 डिसेंबर पर्यंत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं 94च्या GRच्या संदर्भात कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. 10 डिसेंबर पर्यंत सरकार काय प्रतिज्ञापत्र सादर करतंय आणि नंतर जी काही सुनावणी होईल त्या 94च्या GRच्या अनुषंगाने कोर्टात त्याचा निकाल काय येतो हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल त्याच्यामध्ये. हे सगळं प्लॅनिंगने सुरू आहे असं तुम्हाला असं वाटतं? 100% प्लॅनिंग नाही. याचं कारण असं, भारतीय जनता पार्टीला ही भीती वाटते. त्यांनी शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेने एक मराठा चेहरा म्हणून इकडे घेतलं, नंतर त्यांचे सर्वे आले तर त्याच्यात असं लक्षात आले की त्यांचा काही फायदा होत नाही राजकीय. मग त्यांनी राष्ट्रवादीवर दरोडा घातला, राष्ट्रवादीला ईडीची वगैरे भीती दाखवून त्याच्यातनं अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काही गट इकडे घेतला, पुन्हा मराठा एक चेहरा घेतला. आणि आता जो काही मराठा आंदोलकांच्यावर, जरंगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करून ते आंदोलन गुंडाळण्याचा जो सरकारने प्रयत्न केला, त्या लाठीचार्ज झाल्यानंतर त्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी, त्यांचा आवाज मोठा करण्यासाठी या राज्यातून पहिली भेट त्या आंदोलकांना कुणी दिली असेल लाठीचार्ज झाल्यावर तर माननीय शरद पवार साहेबांनी भेट दिलेली आहे आणि त्यांना आधार दिलेला आहे. उलट फडणवीस गृहमंत्री असताना त्या ठिकाणी गेले नाहीत आणि एकनाथ शिंदे सुद्धा नंतर उशिराने गेले. एकनाथ शिंदे ओबीसींच्याकडे जात नाहीत, फडणवीस मराठ्यांच्याकडे जात नाहीत, अजितदादा तटस्थ आहेत, ते डेंगू झालाय असं सांगतायत. त्यामुळं त्याच्यातल्याच मंत्रिमंडळात ते छगन भुजबळ वेगळंच काहीतरी भडक वक्तव्य करून ओबीसींना चिथावणी देत आहेत. शेवटी शासनाला करायचंय नेमकं काय?
ते सामाजिक सलोखा ऐक्य बिघडवतायत का? ओबीसी आणि मराठा यांना एकमेकांच्या समोर शत्रू निर्माण करायचं आणि मूळ प्रश्न बाजूला पडावेत हाच सरकारचा हेतू असल्यामुळे आज मराठा आणि ओबीसी एकमेकांकडे शत्रू भावनेने पाहू लागलेले आहेत आणि याला सर्वस्वी हे राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री जबाबदार आहेत. एक राजकीय पक्ष आहे लवांडे सर, की काल शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र जमले होते, त्यांनी जेवण केलंय. काय कसं बघायचं नेमकं या? मुळामध्ये अनेकांना माहिती असेल की पवार कुटुंबियांची दिवाळी 4 दिवस हे सगळे पवार कुटुंबीय कुठं कुठं बाहेर असले तरी 4 दिवस दिवाळीला ते सगळे एकत्र असतात. त्या कुटुंबाची ती जुनी परंपरा आहे आणि त्यानुसार काल ते पवार साहेबांचे जे बंधू आहेत प्रतापराव पवार यांच्या बानेर येथील घरी त्यांच्या मिसेस थोड्याशा फिजिकली फिट नसल्यामुळे आजारी असल्यामुळे ते बारामतीला यावर्षी जाऊ शकणार नाहीत म्हणून त्यांनी काल त्यांच्याकडे तिथे सगळं कुटुंब गेट टुगेदर त्यांनी एकत्र केलं आणि आज ते सगळे बारामतीला कुटुंबीय एकत्र राहतील. मुळामध्ये आपल्याकडे सुसंस्कृत राजकारणाची एक परंपरा आहे. वैयक्तिक कौटुंबिक संबंध आणि राजकीय संबंध किंवा राजकीय मतभेद याच्यात फरक करायला पाहिजे. कारण तुम्हाला आठवत असेल पवार साहेबांचे सख्खे मेवणे एन डी पाटील हे एकमेकांचे पक्षीय विरोधक होते. एन डी पाटलांच्या मिसेस या पवार साहेबांच्या सख्ख्या भगिनी होत्या, पण राजकीय दृष्ट्या ते विरोधक जरी असले कौटुंबिक दृष्ट्या फक्त मतभेद नव्हते. त्यामुळे पवार साहेबांची काल अजितदादांची यांची जी काय घरगुती बैठक झाली त्याच्यामध्ये जेवण किंवा काय असेल एक गेट टुगेदर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. पण अजित पवार आणि अमित शहा यांची भेट झाली त्याचा राजकीय अर्थ तुम्ही काय काढता? अमित शहाची भेट होणं स्वाभाविक आहे, कारण दर आठवड्याला मुख्यमंत्री आणि DCM 1 आणि DCM 2 यांना कोणाला दर आठवड्याला अमित शहाकडे दिल्लीला जावं लागतंय. कारण अजितदादांचं पूर्वी हायकमांड शरद पवार असायचे, आता अजितदादांचं हायकमांड दिल्लीला अमित शहा झालेले आहेत. त्याच्यामुळं ते जाणं स्वाभाविक आहे, कारण दिल्ली हायकमांड शिवाय महाराष्ट्र सरकार काहीच भूमिका घेत नाही. म्हणूनच तर बिहारने जातवार जनगणना केली, वाढीव आरक्षणाचाही निर्णय घेतला, पण महाराष्ट्र सरकार जातवार जनगणनाची भूमिका घेत नाही. आरक्षणाच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे जात नाही. नरेंद्र मोदी सरकारकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर काही घेऊन जात नाही. कारण हायकमांडकडनं जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा काय ही कुठली भूमिका घेत नाही. त्यामुळे ते दिल्लीवाल्या त्यांच्या चालू राहणार. लवांडे सर, अजितदादा शरद पवारांसोबत जेवण करतात, घरी भेटतात, पण कार्यकर्ते तुमच्या अजित पवार शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे थेट भिडतात, त्यांच्यावर टीका करतात, ते एकत्र येतात, कुटुंबाचं सेलिब्रेशन करतात, पण कुठेतरी कार्यकर्त्यांना अवघडण्यासारखं होतंय का? असं नाही, जवळपास 90% लोकांना त्याच्यामध्ये क्लिअरिटी आलेली आहे. कारण निवडणूक आयोगाकडे आपण पाहताय दोन्ही पक्षाची केस चालू आहे, कोर्टात चालू आहे, विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे चालू आहे. त्याच्यामुळे पक्षीय मतभेद हे आहेतच, त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. जेव्हा केव्हा अजितदादा पवार साहेबांना भेटले असतील तेव्हा ती कौटुंबिक त्यांच्या वैयक्तिक भेटी होऊ शकतात. आता ते कुटुंब म्हणून काय एकमेकांच्यावर तलवारी घेऊन तुटून पडू शकत नाहीत किंवा युद्ध करू शकत नाहीत. राजकीय मतभेद आहेत व ते कायम राहतील. अनेक म्हणजे असं सोशल मीडियावर असं विचारलं जातं की पवार साहेबांची नेहमीच अशी संभ्रम असा निर्माण करतात पवार साहेब. असंच आहे, अजितदादा तिकडे गेले परत कुटुंबात येतात, भेटीगाठी घेतात, एक संभ्रमावस्था आहे. कौटुंबिक पातळीवर ज्या काही भूमिका आहेत त्याची आपण राजकीय प्रगल्भतेने विचार करायला हवा. त्याचा कुठे राजकीय अर्थ काढायला नको. जाहीरपणाने काय भूमिका घेतल्या त्याला खूप महत्व असतं. पवार साहेब मीडिया समोर म्हणा किंवा जाहीर सभेतनं काय बोलतात त्याला खूप महत्व आहे. कुजबूज मोहीम जी काय राष्ट्रवादीबद्दल किंवा पवार साहेबांच्या बद्दल RSS किंवा भाजपाच्या तत्सम मंडळीकडून राबवली जाते त्याच्यामध्ये तो एक षडयंत्राचा भाग आहे.